नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाटील एमपीएससी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र या विषयामधील 10 MCQचा अभ्यास करणार आहे. एकंदरीत त्याचं स्पष्टीकरण सकट आपण हे सगळे जे MCQ आहेत ते समजून घेऊयात. आपण आपल्या पहिल्या MCQ पासून सुरुवात करूयात. तर एकंदरीत पहिला MCQ जो आहे तो आपल्या करंटच्या रिलेटेड आहे, म्हणजेच 2020-21चा जो आपला अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पामध्ये सरकारनं जो काही सबसिडीवर खर्च केलेला आहे, या खर्चापैकी आपल्याला उत्तरचा क्रम लावायचा आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देण्यासाठी हे दोन गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, की ज्या ज्या घटकांचा जास्त वापर देशामध्ये होतो किंवा ज्यांना जास्त प्राधान्य आहे किंवा ज्याच्याशिवाय एखादी व्यक्ती जगू शकत नाही, अशाच घटकावरती सरकार जे आहे सबसिडी जास्त देत असतं. आणि आपल्याला माहिती आहे अन्न हा जो घटक आहे हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. या ऑप्शनमध्ये एकूण 3 घटक दिलेले आहेत. त्याच्यामध्ये खते, अन्नधान्य आणि पेट्रोलियम पदार्थ या तिन्हींनाच वेगवेगळ्या पद्धतीनं अरेंज करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्यातील महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अन्न हा घटक आहे. आणि म्हणून सरकार हे सर्वात जास्त सबसिडी ही अन्नावरती देत असतं. आणि आपल्या या 2 पर्यायामध्ये अन्न हा घटक प्रथम दिलेला आहे. त्याच्यामध्ये पर्याय नंबर 2 आणि 4. तर आपल्याला माहिती आहे याच्यानंतर आपल्याकडे जी NPK खताचा रेशो असतो तो जसा नॉर्मल सायंटिफिकली असायला हवा त्याच्यापेक्षा जास्त वापरला जातो. आणि म्हणून आपण जर विचार केला अन्नधान्यानंतर कोणत्या घटकाला जास्त सबसिडी दिली जात असेल तर ती म्हणजे खताला दिली जाते. आणि त्याच्यानंतर मग पेट्रोलियम पदार्थ येतात. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे. सरकारनं जी आत्तासुद्धा याच्या अगोदरच्या इयरमध्ये सुद्धा जी काही सबसिडी दिली आहे ती याच प्रमाणे दिली आहे, की अन्नधान्य याच्यावरती सर्वात जास्त, त्याच्यानंतर खतावरती सरकार खर्च करतं आणि त्याच्यानंतर पेट्रोलियम पदार्थ. तर हे 3 जे आहेत ते सबसिडी संबंधित उत्तरचा क्रम आहे. तर ऑप्शन नंबर 2 हा आपलं योग्य उत्तर आहे. याच्यानंतर दुसरा प्रश्न पाहूयात आपण. दुसरा प्रश्न असा आहे की एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये जर व्याजाचा दर वाढवला तर काय होईल असं विचारलेलं आहे. आता समजा RBIनं जर समजा व्याजाचा दर वाढवला तर काय होईल मित्रांनो, ज्या व्यापारी बँक आहेत त्या ज्यावेळी कर्ज घेतील RBIकडून त्यावेळी त्यांना मिळणारं कर्ज हे महाग होईल. ओके. आणि महाग झाल्यामुळे एकतर व्यापारी बँका कमी कर्ज घेतील, नाहीतर त्या पुढं कर्ज देताना नागरिकांकडून जास्त व्याज आकारतील. आणि आता नागरिकांना व्यापारी बँकेकडून कर्ज घेताना कर्ज महाग झाल्यामुळं काय होईल तर अर्थव्यवस्थेमधला पैसा जो आहे तो कमी होईल. आणि ह्या कमी झालेल्या पैशामुळं तर एकंदरीत आपल्या अर्थव्यवस्थेच्या गुंतवणुकीवरती परिणाम होईल. म्हणजे लोकांच्याकडे जर पैसाच नसेल तर ते गुंतवणूक कमी करतील. ठीक आहे. तर ह्या प्रश्नामध्ये तेच आहे की व्याजाचा दर वाढला तर काय होईल असं विचारलेलं आहे. आता पहिला प्रश्न काय सांगतो, अर्थव्यवस्थेच्या गुंतवणुकीचा अनुकूल परिणाम कसा होईल, कारण लोकांच्याकडचा पैसाच कमी झालेला आहे. त्याच्यामुळं ह्याच्यानंतरचं जे स्टेटमेंट आहे की अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम होईल, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. कारण लोकांच्याकडे जर पैसाच नसेल तर ते गुंतवणूक करूच शकणार नाही. त्याच्यामुळं याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया. तो असा आहे की भारतातील जनगणना अहवाल जो आहे 2011चा, याच्यानुसार लोकसंख्येतील हिंदूंचा वाटा विचारात घेतल्यास यात आघाडीत असणार राज्य कोणतं असा प्रश्न आहे. ठीक आहे. आता इथं वाटा विचारला आहे, लोकसंख्या विचारलेली नाही. लोकसंख्या विचारली असती तर सर्वात जास्त उत्तर प्रदेश हे राज्य असतं, पण आपल्याला वाटा म्हणजे पर्सेंटेज किंवा प्रमाण विचारलेलं आहे. आणि ह्या प्रमाणाचा विचार केला तर ते हिमाचल प्रदेश हे राज्य आहे. ठीक आहे. आणि हे लक्षात कसं ठेवाल तर हिंदूचंही आणि हिमाचल प्रदेशचंही याच्यावरून आपण हे लक्षात ठेवू शकतो की ते हिमाचल प्रदेश हे राज्य आहे. ठीक आहे. तर प्रमाणाच्या बाबतीत हिमाचल प्रदेश आणि लोकसंख्या सर्वात जास्त ही उत्तर प्रदेशची आहे. याच्यानंतर मित्रांनो 4था प्रश्न आहे तो म्हणजे रंगराजन समिती जे आहे या समितीनं दारिद्र्याच्या टोपलीत म्हणजे पॉवर्टी लाईनचं जे बास्केट आहे याच्यामध्ये अन्नाबरोबर कोणते 4 घटक विचारात घेतले, पण याच्यापैकी खाली जे ऑप्शन दिले आहेत याच्यापैकी एक त्यात समाविष्ट नव्हता. आणि हा घटक कोणता आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर आपण एकंदरीत पहिल्यांदा दारिद्र्याची जी टोपली आहे किंवा पॉवर्टी बास्केट असं म्हणतो आपण याला, ते समजून घेऊयात. याच्यामध्ये एकूण 6 घटक आहेत. आणि या 6 घटकांपैकी पहिला जो घटक आहे तो म्हणजे अन्न हा घटक जे आपला अलग जो आयोग होता आणि लाकडवाला जी समिती होती या समितीने या अन्न या घटकाला या पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये टाकलं होतं. आणि याच्यानंतरचे फॅक्टर जसं की 2009ची जी आपली तेंडुलकर समिती आहे या समितीनं काय केलं, अन्न या घटकाबरोबर शिक्षण आणि आरोग्य या 2 घटकांना दारिद्र्याच्या टोपलीमध्ये टाकलं. आणि 2012ला जेव्हा रंगराजन समिती आली या समितीनं याच्यामध्ये कपडे, निवारा आणि वाहतूक खर्च यांची ॲडिशन केली. पण रंगराजन समितीनं आरोग्य हा जो घटक आहे हा घटक कन्सिडर केला नव्हता. तर हे लक्षात असू दे की रंगराजन समितीनं आरोग्य हा घटक
दारिद्र्याच्या बास्केटमध्ये किंवा दारिद्र्याच्या टोपलीमध्ये कन्सिडर केला नव्हता आणि याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते आरोग्य असं आहे. तर रंगरंजन समिती इतर सर्व घटक आहेत जे कन्सिडर केले होते, पण आरोग्य हा घटक कन्सिडर केला नाही, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. याच्यानंतर 5वा प्रश्न आहे तो म्हणजे करंटच्या रिलेटेड एक प्रश्न आहे की स्वच्छ भारत अभियानाचं जे एक कदम स्वच्छता की और हे जे घोषवाक्य आहे हे तयार केले हे कोणी तयार केलं असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर जो 3 आहे, भाग्यश्री शेठ आणि अनंत खासबारदार यांनी ते तयार केलेलं आहे. एकंदरीत हा प्रश्न करंटच्या रिलेटेड आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण स्वच्छ भारत अभियान जे 2019मध्ये 2 ऑक्टोबर 2019मध्ये पूर्ण झालेलं आहे. या अभियानाची संपूर्ण माहिती आपण अगोदरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तर वरती आय बटनवरती तुम्हाला तो भेटून जाईल, तर तो तिथून तुम्ही पाहून घ्या. तर याचं जो एक कदम स्वच्छते की और ही जी टॅगलाईन आहे ती भाग्यश्री शेठ आणि अनंत खासबारदार यांनी तयार केलेलं आहे. तर शेठ आणि खासदार असं लक्षात ठेवा, त्याच्यानंतर तुम्ही ते तुमच्या लक्षातही राहील. याच्यानंतर आपण 6वा प्रश्न पाहूयात. 6वा प्रश्न असा आहे की भारतात 1970 आणि 80च्या दरम्यान जी बेसुमार चलनवाढ झाली, तर याची प्रमुख कारणं कोणती होती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला 1970 आणि 80 या दशकामध्ये घडलेल्या घटना याच्यासाठी माहीत असायला हव्या. आपल्याला माहिती आहे भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध झालं होतं बांगलादेशच्या प्रश्नावरून 1972च्या आसपास, तर ते युद्धसुद्धा या दशकामध्ये होतं. त्यामुळे ऑप्शन अ बरोबर आहे आणि ऑप्शन अ नसलेला असा आपल्याकडे एक पर्याय आहे, तो आपण कॅन्सल करूयात. दुसरा प्रश्न आहे की भारत आणि चीन युद्ध यांची म्हणजे चीननं केलेली घुसखोरी, तर हे 1962ला झालं होतं ना, आपल्याला 70 ते 80चं दशक हवं आहे, त्यामुळे ब ऑप्शन चुकीचं आहे. आणि ब ऑप्शन नंबर 1 त्याचबरोबर 4मध्ये आहे. आणि या 2 स्टेटमेंटवरून आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे. आपण बाकीचे सुद्धा ऑप्शन बघूया. तेलाचे जे संकट आहे ते 1973ला ते आलं होतं. बांगलादेशी जे निर्वासित होते त्यांचा प्रश्न उत्पन्न झाला होता याच दशकात. त्याचबरोबर खरीप हंगामात दुष्काळसुद्धा पडला होता. तर एकंदरीत ही सगळी जी आहेत ती रिझन आहेत. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर आहे. याच्यानंतर आपण 7वा प्रश्न पाहूयात. मध्यवर्ती बँकेनं जर महाग पैशाचं धोरण जर आपण मगाशी पाहिलं, ज्यावेळी मध्यवर्ती बँक जर व्याजाचा दर जर वाढवला तर त्याच्यामुळे काय होत जातं की एकंदरीत खालच्या सगळ्या गोष्टी महाग होत जातात. जसं की लोकांना पैसाच कमी मिळायला लागतो, त्याच्यामुळे त्यास महाग पैशाचे धोरण असं म्हटलं जातं. तर याचा परिणाम काय होतात, तर याच्याबद्दल प्रश्न आहे. तर आपला पहिला जो अविधान आहे ते काय सांगतं, बाजारात पैशाचा पुरवठा वाढेल. आता जर पैसाच महाग केला असेल म्हणजे व्याजाचा दर वाढवला असेल, तर बाजारात पैशाचा पुरवठा कसा काय वाढेल, हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, आणि हे 2 ऑप्शनमध्ये, त्याच्यामुळे आपण हे 2 ऑप्शन काढून टाकूयात. बाजारात वस्तू व सेवा स्वस्त व्हायला लागतील. आता हे स्टेटमेंट बरोबर आहे. आता हे कसंही पहा, जर लोकांच्याकडे पैसा नसेल तर लोक वस्तू घ्यायला कमी जातील आणि जे व्यापारी आहेत ते काय करतील, तर वस्तू स्वस्त करतील, जेणेकरून लोक वस्तू घेतील आणि आपली अर्थव्यवस्था चालू राहील आणि त्यांचा जो बिझनेस आहे तो चालू राहील. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेत कमी पैसा असल्यामुळे वस्तू स्वस्त व्हायला लागतील, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्याचबरोबर बाजारात पैशाचा पुरवठा कमी होईल. आता बाजारात पैशाचा पुरवठा कमी होईल हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे, कारण व्याजाचा एकतर दर वाढला आहे, त्याच्यामुळे लोकांना पैसेच मिळत नाही, त्यामुळे पुरवठा कमी होईल. आता बाजारात वस्तू व सेवा महाग व्हायला लागतील हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण ही दोन्ही स्टेटमेंट एकमेकाच्या अपोजिट आहेत. आणि ड हे स्टेटमेंटसुद्धा चुकीचं आहे. त्याच्यामुळे ब आणि क जो आपला 4था ऑप्शन आहे ते स्टेटमेंट हेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तर 4था ऑप्शन याचं उत्तर आहे. याच्यानंतर आपण 8वा प्रश्न बघूया. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जी 10वी पंचवार्षिक योजना होती तिची जी फलश्रुती होती, म्हणजे त्याच्याकडून जे आउटपुट आलं ते विचारलेलं आहे. त्याच्यासंबंधी आपला योग्य पर्याय निवडायचा आहे. यातील अ स्टेटमेंट काय सांगतं, तर वृद्धी दरात वाढ झाली, त्याचबरोबर सेवा क्षेत्राची चांगली प्रगती झाली, औद्योगिक विकासात वाढ झाली आणि बचत आणि गुंतवणुकीत घट झाली. आता जर आपण ऑप्शन पाहिले तर आपल्याला फक्त एक इलिमिनेट करायची कोणती तरी गोष्ट ज्याच्यावरून आपण सगळ्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर पहा, याच्यामध्ये बचत आणि गुंतवणुकीत घट झाली हे एक निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. आता 10वी जी योजना होती ती 2002 ते 2007 या कालखंडामध्ये होती आणि या कालखंडामध्ये भारताची बचत आणि गुंतवणूक कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीत. त्यावेळी जे आपले पंतप्रधान होते मनमोहन सिंग, तर या काळात बऱ्यापैकी आपल्या सेवा क्षेत्राचा चांगला विकास झाला होता. त्याच्यामुळे बचत आणि गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये पैसा खेळत असल्यामुळे घट झाली हे विधान चुकीचं आहे. आणि हे निगेटिव्ह स्टेटमेंट जर आपण इलिमिनेट केलं तर ते तब्बल 3 पर्यायामध्ये, आणि त्याच्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते पहिलं ऑप्शन येईल. आता इथं समजून घ्या, 10व्या पंचवार्षिक योजना काळात आपल्या वृद्धी दरात वाढ झाली होती, सेवा क्षेत्राचा चांगला विकास झाला होता आणि औद्योगिक विकाससुद्धा आपला झाला होता. ठीक आहे, तर याच्यावरून याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 येईल. याच्यानंतर आपण 9वा प्रश्न बघूया.
आपल्याला खाली दिलेल्या पर्यायांमधून भारतात जी संरचनात्मक बेकारी आहे तर याची कारणं शोधायची आहेत. संरचनात्मक बेकारी म्हणजे काय? अर्थव्यवस्थेच्या रिलेटेड म्हणजे मॅनेजमेंट जी केली जाते अर्थव्यवस्थेमध्ये या नियोजनात जर काही त्रुटी असतील आणि त्याच्यामुळे जर बेकारी निर्माण होत असेल तर त्याला संरचनात्मक बेकारी म्हणलं जातं. म्हणजे काय तर पहा, सरकारनं शिक्षण क्षेत्रात जर व्यवस्थित काम केलं नाही तर संरचनात्मक बेकारी होऊ शकते, किंवा रोजगार निर्माण करणारे उद्योग स्थापन केले गेले नाहीत. चुकीच्या दिशेनं जर रोजगार न निर्माण करणारे उद्योग जर स्थापन झाले तर सुद्धा जी बेकारी जी निर्माण होईल ती सुद्धा संरचनात्मकच बेकारी असते. आणि आपण जर ऑप्शनचा जर विचार केला, अनुचित शिक्षण प्रणाली, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. सरकारनं जर शिक्षणाचं नियोजन व्यवस्थित केलं नाही तर जी बेकारी होईल ती संरचनात्मक असेल. श्रमशक्ती वर्गात जर वाढ झाली, सरकारनं व्यवस्थित जर नियोजन केलं नाही कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त रोजगार निर्माण होऊ शकतो त्या पद्धतीने त्यामध्ये गुंतवणूक केलीच नाही तर काय होईल, तर श्रमशक्ती वर्गात वाढ होईल. तर हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे. कामरहित वृद्धी म्हणजे बा देशाची वृद्धी होते पण रोजगारच निर्माण होत नाही, ही सुद्धा काय आहे तर एक संरचनात्मक चूक आहे. त्याच्यामुळं हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. अनुचित तंत्रज्ञान म्हणजे उचित नसणारं तंत्रज्ञान वापरलं की जिथं रोजगार निर्माण करणारं तंत्रज्ञान वापरायला हवं, कारण आपल्याकडे जर मनुष्यबळ जास्त असेल तर तिथं आपण जी गोष्ट रोजगार निर्माण करू शकते ती वापरायला हवी. त्याच्याऐवजी जर आपण वेगळंच आणि चुकीचं जर तंत्रज्ञान वापरलं तर ऑब्व्हियसली की आपल्या याच्यामध्ये बेरोजगारी ही निर्माण होणार आहे. आणि हे सगळे ऑप्शन बरोबर आहेत म्हणून आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे. तर संरचनात्मक बेरोजगारी तुम्हाला समजली असेल. ठीक आहे. याच्यानंतर आपण आपला 10वा प्रश्न बघूयात. 10वा प्रश्न काय आहे तर 15 एप्रिल 1980 रोजी जेव्हा भारतामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं तर या 6 बँका होत्या ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, आणि याच्यापैकी सर्वात जास्त आणि सर्वात कमी ठेवी असणाऱ्या बँका अनुक्रमे कोणत्या असा प्रश्न विचारलेला. आता हा प्रश्न मी घेतलेला आहे कारण आपण जेव्हा कोणत्याही टेबलचा अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये आपण त्या टेबलमध्ये सगळ्यात टॉपला कोण आहे आणि लास्टला कोण आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण राष्ट्रीयकरण झालेल्या बँकांचं आपण नावं पाहतो, आत्ताच 2019मध्ये जेव्हा मेन्समध्ये राज्यसेवेला प्रश्न विचारला होता तेव्हा ती आपले 1969चं जेव्हा राष्ट्रीयकरण झालं होतं त्यामध्ये कोणकोणत्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं असा प्रश्न विचारला होता. याच्या पुढे जाऊन सुद्धा आयोग कधी कधी प्रश्न विचारू शकतो. तर सर्वात जास्त आणि सर्वात कमी ठेवी असणारी बँक आपल्याला माहिती असायला हवी. जर 1980चा विचार केला तर त्यावेळी आंध्र बँक आणि विजया बँक ह्या ज्या दोन होत्या त्याच्यापैकी आंध्र बँक ही सर्वात जास्त ठेवी असणारी आणि विजया बँक ही सर्वात कमी ठेवी असणारी बँक आहे. तर ही लक्षात असू दे. आपण जे याच्यामध्ये एक अजून गोष्ट की हे जे राष्ट्रीयकरण झालं होतं ते 200 कोटीच्या वरची ज्यांच्या ठेवी होत्या त्या बँकांच्या बाबतीत झालं होतं. आणि हे ज्या अगोदरचं 1969चं जे राष्ट्रीयकरण होतं ते राष्ट्रीयकरण ज्या बँकांच्या 50 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त ठेवी होत्या त्यांचं झालं होतं. आणि 1969ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. तर हेही लक्षात असू दे. यावेळी 14 आणि 1980ला 6 बँका. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा करतो की हे सगळे प्रश्न तुम्हाला समजले असतील. एकंदरीत आपण अशाच काही प्रश्नांचा अभ्यास करत राहू. याच्यापुढं आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की आपल्या मित्रांशी शेअर करा. आपल्या आयुष्यात एक ट्री अडॉप्ट करा, त्याचं जतन करा, संवर्धन करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सो मच.